मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे आता अबीर हा खूपच शांत शांत असलेला असतो. एकटाच बॉल खेळत असतो. तेवढ्यातच जगन्नाथ तिथे येतो आणि जगन्नाथ तिथे आल्यानंतर विचारत असतो, काय झालेलं आहे छोटे मालिक? तुम्ही तर फारच जास्त नाराज दिसत आहात. सर्व काही ठीक आहे ना? एवढं नाराज होण्याचं काय बरं घेऊन बसलात? काय झाले सांगणार नाही आहेत का? अहो, मी काय म्हणतो बाबा, आजोबा, खरं तर मला ना आईचं काय चाललंय ते समजत नाही. अहो, सतत माझ्यावर रागराग करते, सतत माझी चिडचिड करते, सतत माझ्यावर काही करून बोलतच असते. आता तर बघा ना, सध्या मला अभ्याससुद्धा इथे करू देत नाही, मोबाईलसुद्धा घेऊ देत नाही. मग मी काय करायचं तेच मला काही कळत नाही आहे. अरे, वेडाच आहेस अबीर तू. खरं सांगू का, ती फक्त एकटी तुझ्यावरच रागराग चिडचिड करत नाही, तर ती माझासुद्धा रागराग आणि चिडचिड करतेच की. माझ्यावर सुद्धा रागून बोलतेच की. आणि तुला असं का वाटतंय? हो, नाही, पण ऐक ना, मला तर आता खूपच कंटाळा आलाय. तेव्हा अबीर म्हणत असतो, पण तुमच्यावर रागराग आणि चिडचिड करून का बरं बोलत आहे? अरे, तेच तर सांगतोय मी. खूप रागराग आणि खूप जास्त चिडचिड करते ती माझ्यावर. का करते, कशामुळे करते, हे मात्र मला काही समजत नाही बघ. तेव्हा अबीर म्हणत असतो, हो का? असं पण आहे का तिचं? हो, तेच तर तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय. हे सगळं काही करते ती. आणि आता तर काय म्हणे, आता आणि काय केले तिने? काही नाही बाबा, जाऊ दे. अरे पण मी काय म्हणतो, जाऊ दे ना. उगचच इथे कशाला बरं राहतोस? एक काम कर ना, तू तिकडे जा बरं. तुला ते सारंग तुझे सुपर हिरो आहेत ना, ते तुला घेऊन जाणार आहेत ना, मग त्यांच्याबरोबर तू जातोस का निघून? तेव्हा तो म्हणत असतो, हो का, मी निघून जाऊ का त्यांच्याबरोबर? जा रे, मस्त मजा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करा. मस्त मजा वगैरे केल्यानंतर तुला सुद्धा आनंद होईलच. मग आता अबीर मात्र उड्या मारायला लागलेला असतो. अबीर म्हणत असतो, गडावर जायाचं, पिठलं भाकर खायाचं, असं म्हणून नाचत असतो. दुसरीकडे आपण पाहतो, राजकुमार समोर आता कधी नव्हे ते सगळं सत्य आलेलं असतं. जे सत्य असतं ते म्हणजे की सावली जिवंत असल्याचं. तो व्हिडिओ गुरुकुलामधला असतो. जेव्हा तो व्हिडिओ तो पाहतो तेव्हा मात्र त्याला फार मोठा धक्का बसलेला असतो. डोळ्यातून पाणी असतं, काय बोलतो काय नाही ह्या सगळ्या गोष्टी अजिबात त्याला समजत नसतात. रडत तर असतोच, पण आता मात्र म्हणत असतो, काय हे सगळं? म्हणजे स्वर सावली संगीत गुरुकुल, म्हणजे हे नाव असंच काही दिलेलं नाही आहे त्या जगन्नाथाने. गेली 8 वर्ष मला असं वाटत होतं की सावली जिवंत नाही आहे, सावली मेली आहे. गेली 8 वर्ष मला ह्या सर्व गोष्टी वाटत होत्या, पण तसं मात्र अजिबातच झालं नाही आहे. सावली जिवंत आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा भैरवी म्हणत असते, बघितलं, अरे तुझ्या त्या माणसाने म्हणजेच त्या खंड्याने मात्र इथे काय केलं आहे, तुला अंधारात ठेवलंय आणि तुला अंधारात ठेवून हे सगळं काही सत्य समोर आणलं आहे. तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का? असं म्हटल्याबरोबर आता मात्र तो म्हणत असतो, एकदा का तो खंड्या सापडला ना, सापडल्यावर मग खरी मजा येणार आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. एकदा का तो खंड्या सापडला की त्याची अशी मांजरासारखी मान धरेल आणि त्याचा जीव घेतल्यासाठी मी राहणार नाही. त्याचबरोबर त्या सावलीचं पोरगं जिवंत आहे का हे सुद्धा तो खंड्या इथे मला भेटल्यावरच समजणार आहे. पण तो खंड्या मात्र मला इथे भेटला पाहिजे. काही जरी झालं ना तरी तो खंड्या मला सापडला पाहिजे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा भैरवी म्हणत असते, मला एक गोष्ट कळत नाही आहे. अरे एवढी वर्ष तू असा कसा राहू शकतोस? तेव्हा मात्र इथे आता तो म्हणत असतो, बहुतेक ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट सगळ्यांना माहिती असावी. फक्त ही गोष्ट मला माहिती नव्हती आणि मला माहिती नव्हती तर ती सगळ्यांना माहिती होती, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर हे सगळं काही सुरू असताना आता मात्र दुसऱ्या बाजूला अमृता आणि मोनिका ह्या दोघींना सुद्धा हॉलमध्ये बोलवलेलं असतं. जेव्हा या दोघींना हॉलमध्ये बोलवलेलं असतं तेव्हा मात्र इथे आता
हे म्हणत असतात की कशासाठी आणि का बोलवलंय तेच आम्हाला कळत नाही, नेमकं काय झालेलं असेल ते सुद्धा मला कळत नाही आहे, असं इकडे ते बोलत असतात. तेव्हा आता इथे मोनिका अमृताला म्हणत असते, तू नक्कीच काहीतरी माती खाल्ली दिसतेस आणि म्हणूनच हे सगळं काही झालेलं असावं. तेवढ्यातच तिलोत्तमा समोर येते. आता तिलोत्तमा समोर आल्याबरोबर ती म्हणत असते, का टेन्शन आलंय का कसलं तुम्हाला? तेव्हा तिला मोनिका म्हणत असते, नाही आई, कशासाठी बोलवलंय, आम्ही काही केलंय का? अगं तुम्ही काही केलं नाहीये ही गोष्ट वेगळी झाली, पण इथे आत्ता जे काही सोशल मीडियावर चाललंय ह्या सगळ्या गोष्टी ज्या दिसत आहेत ना, त्यावरून तुम्ही अजून तरी काही केलं नाही असं तुम्हाला वाटतंय का? तेव्हा तिलोत्तमा म्हणत असते, बोला ना. तेव्हा अमृता म्हणत असते, म्हणजे मला नाही समजलं आई. त्यावर लगेचच आता इकडे तिलोत्तमा म्हणत असते, अमृता मला एक गोष्ट खरं खरं सांग, जेव्हा इथे ओवीला तू त्या गुरुकुलामध्ये सोडवायला जात होतीस तेव्हा नेमका प्रॉब्लेम काय होता? तेव्हा ती म्हणत असते, म्हणजे मला नाही समजलाय, म्हणजे मला एक गोष्ट सांग, इथे जेव्हा गुरुकुलामध्ये ते सगळं काही सुरू होतं त्यावेळेला मात्र इथे एक गोष्ट मला नीट समजून सांगायची, की काही जरी झालं तरी तू त्या सावलीला भेटली होतीस का? तेव्हा ती म्हणत असते, नाही, मी अजिबात सावलीला वगैरे कोणालाही भेटले नव्हते. हे बघ अमृता, मला खोटं सांगायचं नाही. तू जेव्हा गुरुकुलामध्ये तिला सोडवायला जात होतीस तेव्हा नेमकं काय होतं? खोटं खोटं सांगू नकोस. त्यावेळेला आता अमृता म्हणत असते, नाही, मला नाही माहिती सगळं काही काय आहे ते. तुम्हाला सांगू का, मी फक्त आणि फक्त ओवीला गुरुकुलाच्या बाहेर सोडवायची आणि त्यानंतर तिला घ्यायला जायची. मला मात्र बाकीचं काहीही माहिती नव्हतं. मी तुम्हाला खरं सांगते. असं म्हटल्याबरोबर आता मात्र इकडे तिलोत्तमा म्हणत असते, पण जेव्हा मी हा प्रश्न तुम्हाला विचारला तेव्हा मात्र तुम्ही काहीच बोलला नाही, तर नेमकं काय आहे? खरं खरं सांगा, खोटं अजिबात सांगायचं नाही आहे. तेव्हा मोनिका म्हणत असते, नाही, आम्ही तुम्हाला खरं सांगतोय, आम्हाला खरंच हे सगळं काहीही माहिती नाही आहे. तेव्हा आता इकडे दुसऱ्या बाजूला सारंग आणि ओवी हे दोघेही जण अबीरला पिक करण्यासाठी आलेले असतात. जेव्हा ते दोघेही जण येतात त्यावेळेला मात्र इथे आता धावतच अबीर आणि ओवी भेटलेले असतात. तेव्हा इकडे आता जगन्नाथ सारंगचे मनापासून आभार मानत असतात आणि आभार मानल्यानंतर इकडे सारंग म्हणत असतो, असू दे. आणि तेव्हा ते म्हणत असतात, खरं सांगू का, ह्या अशा कठीण काळामध्ये तू मदत करतोयस ना, हे आमच्यासाठी फारच जास्त आनंदाचं आहे. तेव्हा आता इकडे तो म्हणत असतो, हो, ते सगळं काही अगदी खरं आहे, पण तरीसुद्धा पण आता इथे व्यंकटेश मध्येच म्हणतो, खरं तर सावलीचा नवरा म्हणून हे सगळं मी करायला हवं होतं, पण त्या गोष्टी मला मात्र अजिबातच नाही करता आल्या. पण तुम्ही हे सगळं काही करताय ना, त्यामुळे मात्र मलासुद्धा फार आनंद झाला आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता इकडे सारंग घेऊन निघून जात असतो. आता तेवढ्यातच इथे भैरवी वजे आलेली असते. जेव्हा भैरवी येते त्यावेळेला मात्र इकडे जगन्नाथ तिला म्हणत असतात, हे सगळं काय आहे? तू इथे का आणि कशासाठी आलेली आहेस? तेव्हा ती म्हणत असते, सावली कुठे आहे? त्यावेळेला जगन्नाथ तिला म्हणत असतात, माहिती नाही सावली कुठे आहे ते, पण तुझा ह्या सगळ्याशी काही एक संबंध नाही आहे. तेव्हा तू इथे येऊन आत्ताच्या आत्ता निघून जा. त्यावेळेला आता इकडे ती म्हणत असते, असं कसं निघून जा? खोटं बोलायचं नाही, ताबडतोब मला सांगायचं की सावली कुठे आहे म्हणून. दुसरीकडे अबीर ओवी फार मस्ती करत असतात गाडीमध्ये. तेवढ्यातच अबीर सारंगला त्याचा मोबाईल मागतो. मोबाईल दे म्हणत असतो, पण आता इकडे सारंग म्हणत असतो, मोबाईलचं काय करायचं आहे, कशासाठी मोबाईल हवा आहे? तेव्हा अबीर म्हणत असतो, असं काय करताय सुपर हिरो, खरं तर आम्हाला ना इथे मोबाईल याच्याचसाठी हवा आहे, आम्हाला फक्त होमवर्क पाहायचा आहे आणि तुम्ही आम्हाला अभ्यासासाठी सुद्धा मोबाईल देत नाही. तिकडे सुद्धा काय चाललंय ते कळत नाही. तिकडे सुद्धा ना आम्हाला आई मोबाईल देत नाही. पण सुपर हिरो, मला एक गोष्ट कळत नाही आहे इथे, की नेमकं काय चाललेलं आहे. माझी आईसुद्धा फारच जास्त टेन्शनमध्ये आहे. माझी आई एवढी टेन्शनमध्ये असल्या कारणाने मला ते सुद्धा कळत नाही नेमकं काय होतंय ते. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कोणीच इथे सांगत नाही आहात. का बरं सांगत नाही आहात तेच कळत नाही आहे. त्यावेळेला मात्र इथे आता सारंग म्हणत असतो, तसं काहीही नाही आहे. दुसरीकडे आपण पाहतो आता इथे सरळ सरळ भैरवी जगन्नाथच्या घरामध्ये घुसलेली असते. जेव्हा जगन्नाथच्या घरामध्ये घुसते त्यावेळेस सावलीला आवाज देत असते. तेव्हा जगन्नाथ आता म्हणत असतात, खूप जास्त होतंय,
हे बघ, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. आत्ताच्या आत्ता निघून जा म्हणून सांगितलंय ना तुला. त्यावेळेला ती म्हणत असते, का निघून जाऊ? सावलीला भेटल्याशिवाय मी कुठेही निघून जाणार नाही. आत्ताच्या आत्ता मला सावलीला भेटायचं आहे. सावली बाहेर आहे. सावली तुला म्हणते ना बाहेर आहे. बाहेर आल्याशिवाय आम्ही कुठेही जाणार नाही आहोत, असं सुद्धा ती बोलत असते. त्याच वेळेला आता इकडे मात्र जगन्नाथ म्हणत असतात, हे बघ सावली इथे नाही आहे. तेव्हा ती म्हणत असते, कारण तिला तिच्या गुरुची शपथ आहे आणि तू इथे तिच्यावर संस्कार नीट केले नाही आहेस ना, त्यामुळे ती लपून बसलेली असेल. समोर येते का सावली? असं म्हटल्याबरोबर सावली मात्र इथे बाहेर आलेली असते आणि माई असं म्हणून हाक देत असते. माई अशी म्हणून हाक दिल्याबरोबर आता लगेचच इकडे ती म्हणत असते, काय चाललंय काय हे सगळं काही? आणि त्याचबरोबर काही जरी झालं तरीसुद्धा मी इथेच आहे. मी कुठेही गेलेली नाही आहे. समजलं तुम्हाला? असं म्हटल्याबरोबर आता सावली माईसमोर उभी असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला सारंग म्हणत असतो, आत्ताच तर मी तुम्हाला देणार नाही आहे मोबाईल वगैरे. मला थोडासा तो चार्ज करावा लागेल. चार्ज केल्यानंतरच मग मी तुम्हाला तो फोन वगैरे देईल, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. सोबतच आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला सावली समोर उभी असल्यानंतर भैरवीला मात्र त्या सगळ्या गोष्टी आठवतात आणि त्या सगळ्या गोष्टी आठवल्यानंतर तिला काय करावं आणि काय नाही हे मात्र समजत नसतं. तर आता प्रेक्षकांनो इकडे आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो सारंग हा मुलांना घेऊन निघालेला असतो. मुलांच्या आवडीनिवडी जपतच तो निघालेला असतो. तेवढ्यातच आता इथे सावली म्हणत असते, नमस्कार करते माई. तेव्हा मात्र इथे जगन्नाथ तिला थांबवतात आणि म्हणत असतात, काही गरज नाही आहे. का अशी करतेस नमस्कार वगैरे करण्याची? तेव्हा ती म्हणत असते, अहो बाबा असं काय करतायत? शेवटी त्या माझ्या गुरु आहेत आणि गुरु असल्यामुळे मला नमस्कार करावाच लागणार आहे. तेव्हा लगेच आता इथे ती नमस्कार करत असते आणि नमस्कार केल्याबरोबर इकडे आता ती म्हणत असते, खरं तर इथे गुरु आहेस म्हटल्यावर नमस्कार करावाच लागणार आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुसोबत इथे शिष्याने कनेक्ट राहिलेलं चांगलंच असतं, बरोबर ना माई? तेव्हा मात्र इथे ती म्हणत असते, वा वा वा, खूप बदलली आहेस ग सावली. म्हणजे तू सावली तीच आहेस, पण तुझ्यामध्ये असलेला ॲटिट्यूड मात्र फार बदललाय. तेव्हा सावलीसुद्धा म्हणत असते, हो माई तुम्ही सुद्धा बदललात. तेव्हा भैरवी म्हणत असते, ते बदलण्यासाठी तू मला भाग पाडलंस आणि आता तर ओपन चॅलेंज आहे. जगन्नाथ तुझ्या पोरीला माझ्यापासून किती दिवस लपून ठेवणार आहेस ते तू बघ. आता मी हिला संपवायला आले आहे. आता सरळ सरळ इथे तिची आणि माझी गाठ आहे. त्यामुळे आता तू तिला कसं लपवून ठेवतेस आणि तुझा हा जो काही भाडोत्री बाप आहे ना त्यालासुद्धा तू सांग की आता किती दिवस माझ्यापासून लपून ठेवणार आहेस. लपून ठेवणं त्याला तुला जमणार नाही आहे, समजलं? असं म्हटल्याबरोबर आता सावली म्हणत असते, त्याची काळजी तुम्ही नका करू. अगं मी तर ऐकलंय की तू आता मेहेंदळेंच्या घरात सुद्धा राहत नाही आहेस म्हणून. मग कुठे राहतेस तू? ह्या बापाकडे राहतेस का काय? जगन्नाथ आता मला सुद्धा बघायचे की तू हिला कशा पद्धतीने वाचवतोयस माझ्यापासून. आता मात्र मी ह्या सावलीला उद्ध्वस्त करण्यासाठी इथे आलेली आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो इथे भैरवीने सरळ सरळ सावलीला उद्ध्वस्त करण्याचं हे चॅलेंज दिलेलं असतं. सावलीने ते चॅलेंज तर स्वीकारलेलं असतं, पण आता मात्र जगन्नाथ सावलीला तिच्यापासून कसं वाचवतील, काय करतील हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे.